एनसीपीची नवीन कार्यकारिणी यादी आयोगाला जाणार आहे। राष्ट्रवादीच्या नवीन कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला लवकरच दिली जाईल। आधीच्या कार्यकारिणीमध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेख न केल्यामुळे नाराजी होते आणि त्यामुळे आता नवी कार्यकारिणीची यादी ही लवकरच निवडणूक आयोगाला दिली जाईल अशी माहिती मिळते। नवख्या लोकांना कार्यकारिणीमध्ये स्थान दिल्यामुळे तटकरे आणि पटेल हे नाराज होते। त्यावर नवीन कार्यकारिणीमध्ये काही बदल करून निवडणूक आयोगाला या संदर्भातली यादी सुपूर्द केली जाणार आहे। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। सीमा, कार्यकारिणीची यादी जेव्हा प्रसिद्ध झाली होती तेव्हा तटकरे आणि पटेल यांचं नाव नव्हतं, नंतर नाव घातलं पण मात्र त्याच्यामध्ये पदाचा उल्लेख नव्हता। या सगळ्यावरून नाराजीचा सूर होता आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार नवी कार्यकारिणीची यादी ही लवकरच दिली जाणार आहे निवडणूक आयोगाला। काय एकूण या संदर्भातले अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत जो वाद सुरू झालेला होता तो कार्यकारिणीची जी यादी आलेली होती आणि त्या यादीनंतरच संपूर्णपणे पक्षांतर्गत अस्वस्थतेचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं होतं। पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं सुरुवातीला नावच नव्हतं, नंतर नाव टाकण्यात आलं यादीमध्ये, मात्र पदाचा उल्लेख नव्हता। त्यामुळे असा प्रश्न उपस्थित केला जात होता की आता प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष आहेत की नाही, सुनील तटकरे हे प्रदेश अध्यक्ष आहे की नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। सोबतच कार्यकारिणीमध्ये खरं तर जेव्हा अजित पवार होते तेव्हा वरिष्ठ नेते आणि कार्यकारिणीमध्ये नेहमी वरिष्ठ नेत्यांना स्थान दिलं जायचं। त्यामुळे जी यादी नवीन करण्यात आलेली होती त्यामुळे नवीन चेहऱ्यांना, नवख्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली होती आणि नवीन चेहऱ्यांना कार्यकारिणीमध्ये घेतल्यामुळे वरिष्ठांमध्ये नाराजी होती। त्यामुळे आता काल जी बैठक झाली ती कालची बैठक अतिशय वादळी ठरली। सुनील तटकरे आपली नाराजी बोलून दाखवली। त्यानंतर जी माहिती मिळत आहे आता नवीन कार्यकारिणीची यादी जी आहे ती निवडणूक आयोगाला लवकरच दिली जाणार आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचे बदल जे आहेत ते केले जातील। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे आता जी नवीन यादी पाठवली जाणार त्या यादीमध्ये तरी या दोन्ही नेत्यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख करणार का की पुन्हा एकदा टाळण्यात येणार। आणि सोबतच जे नवीन चेहरे या कार्यकारिणीमध्ये आलेले आहेत, नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे, नक्की कोणाला आता वगळून आणि जुन्या चेहऱ्यांना, जुन्या नेत्यांना संधी दिली जाते आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये जो वाद उफाळून आलेला आहे या यादीवरून तो शमवण्यासाठी सुनेत्रा पवार कशा पद्धतीनं यादीमध्ये बदल करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर मागील 20 दिवसांपासून अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते देत असतात की लवकरच आम्ही कार्यकारिणीची नवीन यादी निवडणूक आयोगाला पाठवणार आहोत, लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार। आता कधीपर्यंत ही यादी पाठवली जाणार आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काय नक्की बदल केले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी त्यामुळे आता ही यादी पाठवताना काय नेमकी खबरदारी पक्षाकडून घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या माहितीसाठी।